आपल्या बोलण्याच्या माध्यमातून बावड्याचा विशेष उल्लेख कायम होत असतो. बावडा विरुद्ध साने गुरुजी अशी ही लढत आहे. बावड्यावरती का आपण नेहमी बोलत? नाही, त्याचा या ठिकाणी गैरअर्थ काढला जात आहे. या ठिकाणी बावडा म्हणजे बावड्यातील एका व्यक्तीबद्दल, एका नेत्याबद्दल माझं या ठिकाणी म्हणणं असतं. आज तसं बघायला गेलं तर मला जो त्रास आहे तो त्रास बावड्यातील जनतेलाही आहे. कारण आज काही टोळक्यांनी नेत्याला जसं ते वेढून ठेवलंय, त्यांच्यापर्यंत कोणालाही पोचले जाऊ देत नाही. लोकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोचल्या जाऊ देत नाहीत. लोकांना त्यांच्यावर बोललं जाऊ देत नाही. ते टोळक्यांनी त्यांना घेरून ठेवले आणि त्यांच्यामार्फत गेलं तरच त्या ठिकाणी संपर्क, ही जी कन्सेप्ट आहे, त्यामुळं बऱ्याचशा या ठिकाणी बावड्यातल्या लोकांनी अडचणी यायला लागल्यात. माझा विषय हा सानेगुरीतील जनता आणि बावड्यातील जनता यासाठी नाही. माझा विषय हे सारंगधर देशमुख म्हणून उपनगरातील एक व्यक्ती, एक कार्यकर्ता आणि एक बावड्यातला नेता ह्याविरुद्ध माझं हे बोलणं असते आणि मी हे नेहमी बोलत राहणार. कारण ही वस्तुस्थिती आहे. कारण गेली 4 विधानसभा निवडणुका ज्या झाल्या त्यामध्ये दक्षिण मतदारसंघामध्ये ही आमची उपनगर असतील आणि आसपासचा ग्रामीण भाग यातून हा दक्षिण विधानसभा मतदारसंघ झालेला आहे. यामध्ये बावड्याचं कुठेही मतदान नाही. परंतु ज्या वेळेला ते निवडून येतात, आमदार होतात, मंत्री होतात, त्यावेळेला त्यांचा उल्लेख हा दक्षिणचा पाटील म्हणून कधी होत नाही, तर बावड्याचा पाटील म्हणून त्यांचा हा उल्लेख असतो. मग तुम्ही ज्या लोकांच्या ह्याच्यावर आज मोठं झाला त्या लोकांना प्रत्येक वेळी का विसरता, हे विचारण्यासाठीचा माझा हा प्रश्न असतो. आणि त्यामुळे मी बावड्याच्या नेत्याबद्दल बोलत असतो. बावड्याच्या जनतेशी माझं अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे. माझा त्रास आणि त्यांचा त्रास सारखा असल्यामुळे त्यांचं दुःखही मी जाणून आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.